स्वतंत्र भारतामध्ये जे निष्पाप निरागस आणि कष्टकरी सगळे भारतीय नागरिक होते ते अपघातामध्ये देशाचं समाजाचं रक्षण करताना ज्यांना हौतात्म्य पत्करलं किंवा जे निरपराध होते जे बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल मी मनोमन श्रद्धांजली व्यक्त करतो, त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो। मी हेही ठामपणे नमूद करतो की मी ज्या संस्कृतीचा पाईक आहे, ज्या धर्माचा रक्षक आहे, तो धर्म आणि ती संस्कृती जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही भूमीच्या विरोधात तो आमचा आचार आणि विचार नाही, कुठल्याही पंथाचा विरोधात आमचा आचार आणि विचार नाही आणि नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये सुद्धा आमचा आचार आणि विचार नाही। आम्ही विरोधात नक्कीच आहोत, पण तो विरोध म्हणजे अविचाराच्या, असत्याच्या आणि अधर्माच्या विरोधात आम्ही मरेपर्यंत आमचं धर्मपरायण कर्तव्य पार पाडू। गेल्या 10 वर्षातली ही माझी दुसरी पत्रकार परिषद आहे। मी आवर्जून एक मुद्दा नमूद करू इच्छितो की स्वस्थ आणि सभ्य समाजाचा एक आरसा म्हणून पत्रकार बंधूंकडे आम्ही बघतो। मी आज जे काही जिवंत तुमच्या समोर उपस्थित आहे त्यामध्ये सगळ्यात जर मोठा कोणाचा सहभाग असेल तर त्या भोपाळमधील आणि मुंबईमधील पत्रकार बंधूंचा आहे। ज्या क्षणी मला 25 ऑक्टोबर 2008 रोजी मुंबई पोलिसांनी अवैधरित्या कुठलाही वैध न्यायालयाचा अभिलेख नसताना जेव्हा मला ताब्यात घेतलं तेव्हा भोपाळ पोलीस सुद्धा त्यांच्यासोबत होते। भोपाळ पोलिसांना मुंबई पोलिसांचं जे काही कर्तृत्व आहे, जी काही पूर्वपीठिका आहे ती माहीत असल्यामुळेच त्यांनी प्रचार प्रसार माध्यमांना ही माहिती लीक केली की समीर कुलकर्णीला ताब्यात घेतलेला आहे। 15 मिनिटांमध्ये मला जेव्हा भोपाळच्या राजा भोज एअरपोर्टवरती जेव्हा नेलं तेव्हा तिथल्या सजग पत्रकारांनी त्या क्षणी तिथे जाऊन माझे काही फोटो घेतलेत आणि न्यूज ब्रेक केली की भोपाळमधून समीर कुलकर्णीला मुंबई पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं। ज्या क्षणी मला ATS मध्ये आणलं, काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा माझ्या डोक्यावरती काळा बुरखा होता, परंतु बाहेर 24 तास प्रचार आणि प्रसार माध्यम तिथे उपस्थित होते। त्यांनी कोणाची तमा न बाळगता, पर्वा न करता व्हिडिओ शूटिंग केलं आणि म्हणूनच माझ्या परिचितांना आणि काही देशातील त्या सजग माझ्या स्नेहींना हे त्यांना माहिती झालं की मी ATS मुंबईच्या ताब्यामध्ये आहे। जर प्रचार आणि प्रसार माध्यमांनी माझे फोटो काढले नसते तर आज माझा दिलीप पाटीदार म्हणजे दिलीप पाटीदार असा एक साक्षीदार आहे या खटल्यातील की जो या क्षणी इंदोरमधून त्याला उचलला आणि या क्षणी तो 10 वर्षामध्ये आपल्या घरी पोहोचला आणि त्याच्यामध्ये CBI ने दोषारोपपत्र दाखल केलंय ATSच्या विरोधामध्ये। याच खटल्यातील 2 आरोपी आहेत, एक रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगे, जे 10 वर्षामध्ये आजपर्यंत कोणालाही दिसले नाहीत। माझं सुदैव आहे आणि मी आजन्म या सगळ्या पत्रकार बंधूंचं ऋणी असेल आणि उर्वरित जीवनामध्ये जर मी कुठल्याही पत्रकार बंधूंच्या आयुष्यामध्ये जर की माझं छोटंसं योगदान देऊ शकलो तर ते मी माझं अहोभाग्य समजेल। अत्यंत विखारी, अत्यंत तो विक्षिप्त, अत्यंत विकृत अश्लाघ्य असा आरोप माझ्यावरती लावला। मी मालेगाव बॉम्बलास्ट हा शब्द ATS मध्ये गेल्यावरती मला आयुष्यामध्ये पहिल्यांदा कळला। अर्थार्थी माझा या गुन्ह्याशी संबंध नाही दोषारोपपत्रामध्ये मी एक अपशब्द बोललाय, गुन्हा तो सोडा, एक अपशब्द बोललाय असं सुद्धा या दोषारोपपत्रामध्ये कुठेही नमूद नाहीये। तरी पण काही जणांनी मी निर्दोष आहे असं समजून ज्या सर्व माझ्या परिचितांनी, स्नेहींनी, राष्ट्रभक्तांनी, धर्मनिष्ठांनी माझ्या कुटुंबाचं जे काही माझ्या पाठीमागे जे काही हेळसांड होत होती त्याच्यासाठी जे काही आपलं कर्तव्य पार पडलं त्यांचं सुद्धा स्मरण करणं मी अगत्याचं ठरवतो। हाही मुद्दा मी आवर्जून नमूद करतो की हे वास्तव आहे, हे सत्य आहे। 2014 साली ज्या भारतीय नागरिकांनी 10 वर्षाचं UPA गव्हर्नमेंट पाडण्यासाठी आपलं जे काही सर्वोच्च लोकशाहीचं मतदान केलं आणि सरकार बदललं त्या सर्व यच्चयावत भारतीय नागरिकांचा मी ऋणी असेल आजन्म। कारण 2014 साली जर सरकार बदललं नसतं, 2014 साली सर्व भारतीय नागरिकांनी जर आपलं मतदानाचा हक्क बजावून जर UPAचं सरकार जर बदललं नसतं तर आज कदाचित मी तुमच्या समोर जिवंत नसतो। त्यामुळे त्या सर्व भारतीय नागरिकांचं सुद्धा मी आजन्म ऋणी असेल। काय आहे वास्तव, काय आहे सत्य, एकदा आपण समजून घ्यावं। आपण एका स्वस्थ आणि समाजाचे एक आरसा आहात। खूप शंका कुशंका आपल्या मनामध्ये आहेत, खूप समज गैरसमज सुद्धा आहे। आज यच्चयावत प्रश्नांची उत्तर द्यायला मी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहे, पण तरी पण एकदा माझं म्हणणं आपण ऐकून घ्यावं। किती समजून घ्यायचा हा तुमचा प्रश्न, पण मी तुम्हाला ठामपणे नमूद करतो की मी जे म्हणेल त्याच्यावरती न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे। मी जे आज इथे बोलेल त्याचे सर्व अभिलेख, वैध अभिलेख माझ्या समोर इथे उपस्थित आहेत। आपल्याला ज्या क्षणी शंका वाटेल त्या क्षणी आपण मला विचारू शकतात। कुठलाही वैध अभिलेख नसताना, अन्य राज्यातून कुठलंही त्यांचं अधिकार क्षेत्र नसताना ATSनं मला भोपाळ मधून अटक केली। मीच एकटा नाही तर या खटल्यातील जवळजवळ बहुतांशी सर्व आरोपींना अटक केली, ती अवैध अटक केली, कुठलाही न्यायालयाचा आदेश न घेता।
अवैध कोठडीमध्ये ठेवलं, इनलिगल डिटेन्शन मध्ये ठेवलं, गुन्हा केलाय, न्यायालयामधून तुम्ही आदेश घ्या, वॉरंट घ्या आणि आरोपीला अटक करा, पण असं या खटल्यामध्ये घडलेलं नाही. यच्चयावत आरोपींना अवैधरित्या अटक केली, अवैधरित्या कोठडीमध्ये ठेवलं. सर्वच्या सर्व आरोपी बेदम मारहाण. न्यायालयाने तिच्यामध्ये एक नमूद केलं, जर पुरावा तपास जर योग्य असेल तर तुम्हाला आरोपींना मारण्याचं कारण काय. या महाराष्ट्राच्या इतिहासातील असा हा पहिला खटला आहे की एमसीयूसीचा एकही दिवसाचा ताबा न्यायालयाने दिला नाही. याचाच अर्थ असा की न्यायालयाने त्या दिवशी साध्वी प्रज्ञा सिंग असेल, मेजर रमेश उपाध्याय असतील किंवा अन्य जेवढे आरोपी असतील त्यांनी आपलं न्यायालयामध्ये सर्व कथन सांगितलं. ते सगळं रेकॉर्डवरती आहे की आम्हाला किती बेदम पद्धतीने यांनी मारलं. आज सुद्धा मी 15 मिनिटं असं सहज चालू शकत नाही, 5 मिनिटं दोन्ही पायावरती उभं राहू शकत नाही. आमचे हातपाय प्रचंड सुजलेले होते. बेदम म्हणजे बेदम आम्हाला मारहाण केलेली होती. जर आमच्या विरोधात पुरावे होते तर ते न्यायालयामध्ये दाखल करायचे होते. मारण्याचं कारण काय? कारण एकच की यांनी घाबरावं, यांनी बोलू नये कुठे, दुसरा काही उद्देश नव्हता. माझं दुर्दैव आहे की नाशिकच्या त्या न्यायालयामध्ये पहिल्या दिवशी आम्ही हे सगळं कथन केलं, प्रचंड मीडिया न्यायालयामध्ये उपस्थित होती की आम्हाला अशी अवैधरित्या अटक केली, आम्हाला असं मारहाण करण्यात आलं. पण आमचं दुर्दैव असं की पहिल्या दिवशी आम्हाला वकील मिळाला नाही. कसा आपला वकील मिळतो, पण आम्हा भारतीयांना पहिल्या दिवशी वकील नाही मिळाला, आमच्या सोबत कोणाला येऊ दिलं नाही. दुसऱ्या दिवशी पत्रकार जे उपस्थित होते न्यायालयामध्ये त्यांनी फ्रंट पेजची न्यूज लावली, आम्ही जे काही कथन केलं, पण न्यायालयाच्या अभिलेखावरती ते नमूद झालं नाही. आम्ही कुठलाही गुन्हा केला नव्हता म्हणून कुठलेही वकील न देता पहिल्याच दिवशी आम्ही नार्को टेस्टसाठी आम्ही परवानगी दिली, पॉलिग्राफसाठी आम्ही परवानगी दिली की आमच्या किती पण टेस्ट करा, आम्ही निर्दोष आहोत आणि या न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे. म्हणून पहिल्याच दिवशी अटक झाल्यावरती पहिल्या तासामध्ये आम्ही सिग्नेचर करून कुठलाही वकील नसताना सुद्धा आम्ही त्या सगळ्या यंत्रणांना सहकार्याच्या भूमिकेत होतो. परंतु दुर्दैव असं की त्यांनी त्याचा दुरुपयोगच सगळ्या गोष्टींचा केला. हेही वस्तुस्थिती आहे की 10,000 पानांच्या वरती जवळजवळ दोषारोपपत्राचे अभिलेख आहेत दोन्ही एजन्सीचे मिळून, पण माझा जामीन अर्ज फक्त 4 ओळींचा आहे, माझं डिस्चार्ज फक्त 4 ओळींचा आहे. कारण असत्य सांगण्यासाठी तुम्हाला 10,000 पानं लागू शकतात, सत्य सांगायला 2 ओळी पुरतात आणि त्या सत्याच्या आधारावरतीच मी आज तुमच्या समोर उभा आहे. न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. मी आज सशर्त जामीनवरती मुक्त आहे. मालेगाव बॉम्बलास्ट खटल्यामध्ये त्याचा अभिलेख सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. कुठल्या वृत्तीचे आम्ही आहोत, कुठल्या प्रवृत्तीचे आहोत, तर तुमच्यासारख्या स्वस्थ समाजातील कुटुंबातीलच मी एक देशभक्त भारतीय नागरिक आहे. इतका विक्षिप्त, इतका अघोरी, इतका अश्लाघ्य आरोप आमच्यावरती लावून सुद्धा मी कारागृहामध्ये 365 दिवस त्या 6 फूट बाय 16 फुटाच्या कक्षामध्ये 10 वर्ष मला कोणी भेटायला आलं नाही. कारागृहामध्ये एका चवीत जेवण जेवून तरी सुद्धा कोणाच्या तरी आपण उपयोगी पडावं या मानसिकतेमध्ये आम्ही तिथे जगलो. आणि मी असा एकमेव आरोपी आहे या देशातला, मी 27 वेळा रक्तदान केलं न आजारी पडता. एक सोपा आरोप होतो की 2014 साली सरकार बदलल्यानंतर या खटल्यामध्ये काहीतरी परिवर्तन आले, पण हे धादांत खोटं आहे. युपीए गव्हर्नमेंटच्या काळामध्ये सुद्धा आरोपी क्रमांक 2, आरोपी क्रमांक 3 आणि आरोपी क्रमांक 6 यांना सशर्त जामीन माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. म्हणजे सरकार बदलल्यामुळे नाही, त्यांच्यामध्ये तर काहीतरी खोटी रिकव्हरी वगैरे सुद्धा दाखवली. ते पहिल्या दिवसापासून सगळेजण निरपराध होते. आमच्या खटल्यानंतर कसाबचा खटला आहे, आमच्या खटल्यानंतर मुंबईवरचा हमला आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे 26/11ची. परंतु कसाबच्या खटल्यामध्ये सरकारकडे पुरेसे साक्ष आणि पुरावे होते म्हणून कसाबचा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये संपला. आमचा अजून तसा पुरेसा सुरू सुद्धा झाला नाही. 10 वर्ष का प्रलंबित ठेवला? युपीए गव्हर्नमेंटचं 6 वर्षाचं कार्यकाळ होता. एक हा एवढा गंभीर गुन्हा निकाली लावण्यासाठी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष पुरेसे असतात. 6 वर्ष सुद्धा खटला प्रलंबित ठेवला का? तर या खटल्याचं सत्य जगाला कळू नये म्हणून हा खटला प्रलंबित ठेवला. असा एकमेव खटला आहे मालेगाव बॉम्बब्लास्टचा खटला की खटल्याचा तपास हा सर्वोच्च राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच एनआय कडे वर्ग झाला. आणि हा खटला वर्ग झाल्यावरती सुद्धा नंतर एटीएसने दोषारोपपत्र दाखल केलं. म्हणजे ज्या एटीएसचे ज्युरिस्डिक्शन नव्हतं, ज्या एटीएस कडे तपासाची सूत्र नव्हते, त्या एटीएसने आपल्या सोयीसाठी एका आरोपीला अटक करून या खटल्यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं. देशातला असा हा एकमेव खटला. सुदैवाने कसाब जिवंत पकडला गेला.
मुंबईवरच्या हमल्याचा तपास स्वाभाविकपणे दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने करणं अपेक्षित होतं, पण मुंबई क्राईमने केला का, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणं गरजेचं आहे. ATSचे सर्वोच्च जे अधिकारी होते त्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावताना त्यांना हौतात्म्य आलं. ATSचे चीफ गेले या घाणेरड्या हमल्यामध्ये 26/11च्या, परंतु त्याचा तपास ATS ने केला, मुंबई क्राईमने केला. का केला? ATSच्या टीम मधला एक अधिकारी आहे, त्याचं नाव आहे मुजावर. त्यांनी एक ॲफिडेव्हिट दिलाय न्यायालयामध्ये की या खटल्यातील जे 2 आरोपी होते, वॉन्टेड आरोपी संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा यांना 26/11च्या हमल्यामध्ये मारून टाकलं. कसा जर जिवंत नसता तर स्वाभाविकपणे हा सुद्धा हमला असा त्यांचा एक राजकीय उद्देश होता. का RR पाटलांनी राजीनामा दिला, का मुंबई क्राईमने 26/11चा तपास केला, या क्षणापर्यंत रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगेचे फोटो आहेत त्या विक्टिम्स मध्ये. याचे जे बाकीचे सगळे होते 26/11 मध्ये मृत्युमुखी पडलेले, त्यांचा विसेरा आहे, फक्त या 2 जणांचा नाहीये. यांचे फोटो आहेत आणि 10 वर्षामध्ये हे दोघंही आरोपी या क्षणापर्यंत कोणाला दिसलं नाही, कोणी बघितलं नाही आणि कोणी त्याच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये सुद्धा काही 5-6 खटल्यांमध्ये आरोपी आहेत. कोणी अभिलेख असा दाखल केलेला नाहीये की आम्ही बघितलं, आम्ही ऐकलं. कुठल्या तपास यंत्रणेने सुद्धा असे काही अभिलेख दाखल केलेले नाहीत. या सगळ्यांच्या आधारे माझं असं म्हणणं आहे की म्हणजे जे काही मुजावर आहेत ATSचे अधिकारी की 26/11 मध्ये या दोघांना मारून टाकल्यावरती मग न्यायालयामध्ये यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट घेतात. देशातला एकमेव घटला की ज्या आरोपींना मारून टाकलं त्यांना पकडण्यासाठी अटक वॉरंट घेतात. त्यांना पकडून द्यावं म्हणून मोठमोठे जाहिराती देतात आणि 50-50 लाखाचं प्राइस डिक्लेअर करतात की तुम्ही यांना शोधून काढा म्हणून. एकमेव घटला देशातला, कदाचित जगातला सुद्धा असावा. काय आहे वस्तुस्थिती? न्यायालयामध्ये जे काही संबंधित असतात ते न्यायालयावरती, न्याय यंत्रणेवरती आणि जी काही परिपाटी असते त्या विश्वासावरती आपलं कामकाज चालत असतं. खूप शंका कुशंका घेत नाही. पण आज वास्तव काय? आज वास्तव असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारे MCOCचं आणि UAPAचं सँक्शन घेतलं, ज्या पुराव्याच्या आधारे गेल्या 9 वर्षांमध्ये सर्व संबंधित मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील आरोपींची जामीन अर्ज नामंजूर केलेत, ज्या पुराव्याच्या आधारे डिस्चार्ज ॲप्लिकेशन रिजेक्ट केले, तो पुरावा त्या विशेष न्यायालयामध्ये सुरुवातीपासून नव्हताच हे आत्ता खंडपीठाने सुनिश्चित केलं. मी तुम्हाला तो अभिलेख दाखवू शकेल की न्यायालयामधून 164चे स्टेटमेंट घेतले, ते दाखल केलेत असं म्हणतात. ते कुठे आहेत, काय, कोणाकडे त्याची सर्टिफिकेट कॉपी नाही, कुठल्याही सुनावणीच्या दरम्यान ते कोणी बघितलं नाही आणि आज छायांकित प्रती म्हणून जे काही अभिलेख आहेत तो मान्य नाही असं खंडपीठाने उच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे. म्हणजे जो पुरावा नव्हताच त्या पुराव्याच्या आधारे 8 वर्ष काय दुर्दैव आमचं की ज्या UAPA अंतर्गत, ज्या NI Act अंतर्गत या विशेष न्यायालयाची, विशेष NI कोर्टाची नियुक्ती करण्यात आली, पण जो पुरावाच नाहीये आणि तो पुरावा तपासणारी जी की यंत्रणा आहे ती 2010 साली नियुक्त केली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. 2010 साली त्याच्या गॅझेटची कॉपी मी तुम्हाला दाखवू शकतो. हा खटला 2008चा आहे. 2008लाच आम्हाला ती UAPAची मंजुरी दिली. ती मंजुरी अवैध आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या न्यायालयाने माझं डिस्चार्ज ॲप्लिकेशन हे निकाली काढलं त्या न्यायालयाची न्यायिक अधिकारीताच नव्हती. आज वास्तव काय की या खटल्यामध्ये 12 आरोपी आहेत. 12 आरोपींपैकी 5 आरोपी हे दोषारोप न त्यांच्यावरती सुनिश्चित होता त्यांना न्यायालयाने मुक्त केलं. जसे राकेश धावडेंवरती तर या खटल्याच्या नंतर सुद्धा 2 खटले दाखल केलेत आणि फक्त MCOC लावण्यासाठी, ज्या गावांची नावं माहिती नाहीत, ज्या गुन्ह्यांमध्ये ते वॉन्टेड नाहीत, ज्या गुन्ह्यातील आरोपींचा त्यांचा कधी संबंध आला नाही, फक्त MCOC लावण्यासाठी त्यांना या गुन्ह्यामध्ये गोवलं आणि आज NI म्हणते की यांच्यावरती MCOC लागत नाही. माझ्याकडे NIचं चार्जशीट आहे. त्यांनी हे सुनिश्चित केलं की यांच्यावरती MCOC लागत नाही म्हणून. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना क्लीन चिट दिलेली आहे. हे 6वे आरोपी, म्हणजे 12 पैकी 6 आरोपी, तसे क्लीन चिट. एखाद्या माणसाची क्षमता असते, शारीरिक असते, मानसिक असते, आर्थिक असते. तुम्ही कशावरती पण आमच्या सह्या घ्या, पण आम्हाला मारू नका, आमच्या घरच्यांना त्रास नका देऊ.
काही जणांना कळलं सुद्धा नाही, कायद्याबद्दल सगळे जण अनभिज्ञ आहेत, आयुष्यामधल्या सगळ्या पहिल्या या केसेस आहेत. काही जणांवरती कागदांवरती सह्या केल्यात, काही ठिकाणी होला हो म्हटलं, त्याला कन्फेशन म्हणतात. जे आज 6 आरोपी क्लीन चिट ज्यांना दिलेले आहेत, 5 आरोपी जे घरी आहेत या बॉम्बलास्ट खटल्यांमध्ये, त्याच्यातल्या 2 आरोपींनी कन्फेशन दिलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतं की त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे, पण त्या कबुली जबाबाला काही अर्थ नाहीये कायद्याच्या दृष्टीने, आणि ते निरपराध होते. हे या न्यायालयाच्या न्यायनिर्णयामुळे सिद्ध झालेलं आहे. 7 वर्ष एमसीसी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि नंतर 7 वर्षानंतर म्हणतात की नाही नाही, यांच्यावरती एमसीसी लागत नाही. ही या देशातील न्याय यंत्रणेची आणि तपास यंत्रणेची पद्धत. एनआयच्या चार्जशीटमध्ये लिहिलेलं आहे की मिलिटरी देवळाली कॅम्पमधील मिलिटरी एरियामध्ये एक जो एमआयचा जो एजंट होता, मिलिटरी इंटेलिजन्सचा जो एजंट होता, तो त्यांच्या पेरोलवरती होता इंटेलिजन्सच्या, तो घरी नसताना त्याच्या घरी एक एटीएसचे अधिकाऱ्याने त्याचं कुलूप तोडून आरडीएक्स प्लॅन केलं. त्याचं नाव आहे एनआयच्या चार्जशीटमध्ये. हे माझं म्हणणं नाहीये, आपण हा उपलब्ध अभिलेख केव्हाही बघू शकता की एटीएसने एका सर्वसामान्य गरीब भारतीय नागरिकाला, जो भारताची जी सर्वोच्च आपली रक्षण करणारी जी काही यंत्रणा आहे ती म्हणजे भारतीय लष्कर, त्याच्या पेरोलवरती काम करणारा सर्वसामान्य भारतीय नागरिक तर सोडा, त्याच्या घरामध्ये आरडीएक्स प्लांट केलं. आरोपी गायब, साक्षीदार गायब, एव्हिडन्स गायब. काय आहे एटीएसचे चरित्र? मला ज्या एटीएसच्या तिथल्या पीआयने अटक केलं त्याचं नाव होतं खानविलकर. मुंबईमधल्या एका हॉटेलच्या मालकाकडून हप्ता वसूल करण्यासाठी 3 लाख रुपयाची लाच मागितली आणि तू जर मला पैसे नाही दिलेत तर मी तुला आतंकवादी म्हणून या कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये नोंदवेल, असा त्याने त्या हॉटेल मालकाला धमकी दिली. त्या केसमध्ये हे सदरू खानविलकर यांना अटक झाली, यांना शिक्षा झाली 3 वर्षाची. हे असं एटीएसचे चरित्र की कष्टकरी भारतीय नागरिकांना आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून, त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन, न्याय व्यवस्थेचा विश्वासघात करून आयुष्य उद्ध्वस्त करणं ही एटीएसची कार्यपद्धती आहे. मालेगाव बॉम्बलास्ट 2008 मधली जी काही तपासातली जी काही विसंगती आहेत ती फक्त 2008 मधली नाहीये, तर असाच एक मालेगाव बॉम्बलास्ट 2006 सुद्धा झाला. 2006 मध्ये सुद्धा हीच एटीएसची टीम की त्याच्यामध्ये सुद्धा निरपराध जे काही होते ते 10 वर्ष कारागृहामध्ये राहिले आणि 10 वर्षानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही निरपराध आहात म्हणून. 10 वर्ष. त्यामुळे 2006 मधले हे एकमेव असे आरोपी नाही आहेत. 2006 मधले सुद्धा असे आरोपी आहेत की ज्यांना 10 वर्षानंतर न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं विदाउट ट्रायल. त्याची ऑर्डरची कॉपी मी तुम्हाला दाखवू शकतो. 2008 नंतर या देशामध्ये जे बॉम्बस्फोट झाले, समझोता, मक्का मस्जिद किंवा बॉम्बस्फोट नाही झाले, त्याच्यामध्ये काही आरोपींना अटक केली. आज काय वास्तव आहे? समझोता मधले सगळे एचएआय आरोपी निर्दोष, मक्का मस्जिदमधले सगळे आरोपी निर्दोष आणि अन्य खटल्यातील सर्वचे सर्व आरोपी प्रथम दृष्ट्या त्यांच्या विरोधामध्ये पुरावा नसल्यामुळे त्यांना सशर्त जामीनवरती मुक्त केलेलं आहे. आमचा सन्माननीय न्यायालयावरती विश्वास आहे, योग्य त्यावेळी आमच्या निर्दोषत्वावरती योग्य ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यावरती शिक्कामोर्तब न्यायालय नक्की करेल. एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये जामीन मिळणं दुरापास्त असतं, पण हे सत्य आहे की आज सर्वच्या सर्व जेवढे काही बॉम्बस्फोट मधले आहेत आरोपी ते सगळे सशर्त जामीनवरती आहेत. सांगण्याचा उद्देश असा, का म्हणून एकाही आरोपीला शिक्षा का नाही झाली? 2008 नंतर जे जे आरोपी पकडले गेले त्यांना का शिक्षा झाली नाही? जर कसाब सोडला 2008 नंतर एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही कसाबच्या व्यतिरिक्त. माझं म्हणणं आपण एकदा परत नीट समजून घ्या. कसाब नंतर एकाही अशा कुठल्याही आरोपीला, भारतीय नागरिकाला शिक्षा झाली नाही कुठल्याही बॉम्बस्फोटच्या खटल्यामध्ये. का? याचं उत्तर आपण शोधावं. एक छोटीशी क्लिप आहे, ती या प्रसंगी आपण ऐकणं गरजेचं आहे, जेणेकरून आपणास कळेल की आम्ही सोलापूरमध्ये का आलो. ही ओपन क्लिप आहे, एका मीडियाची क्लिप आहे. नेमकं नेटवर्क नसेल, नेटवर्क येत नाही ते, पण जे मोबाईल मध्ये येते क्लिप. ही मीडियाची क्लिप आहे, माझी नाहीये. कैंपों में हिंदू आतंकवाद की ट्रेनिंग दी जा रही है.
ने एआईसीसी सम्मेलन में बोलते हुए ये बात रखी है। उन्होंने कहा है हिंदू आतंकवाद की ट्रेनिंग दी जा रही है बीजेपी और आरएसएस कैंपों में। इस तरह की रिपोर्ट शिंदे ने कहा कि उनके पास मौजूद है और उसी रिपोर्ट का हवाला देते हुए गृह मंत्री ने कहा है कि बीजेपी और आरएसएस के कैंप में हिंदू आतंकवाद को बढ़ावा दिया जा रहा है। एक तरफ हम इस देश में शांति लाने का प्रयास कर रहे हैं, माइनॉरिटी पर कई वक्त इनजस्टिस भी होता है, वो भी देखा जा रहे हैं, इन्फिल्ट्रेशन के बारे में बात कर रहे हैं, लेकिन अभी बीच में ही हमारे पास ये रिपोर्ट आ गया है इन्वेस्टिगेशन में, ये भारतीय जनता पार्टी हो या आरएसएस के हो, उनकी जो ट्रेनिंग कैंप है उनके जो टेररिज्म बढ़ाने का काम देख रहे हैं, इस पर भी हमारी बड़ी कड़ी नजर है। समझौता एक्सप्रेस, मक्का मस्जिद, मालेगांव का स्फोट, इसमें अभी सब दिन पड़ रहा है, एक दिन पड़ रहा है कि वहां जाके बॉम्ब प्लांट करना और बाकी ये माइनॉरिटी के लोगों ने क्या है इस प्रकार का बताना, इसके लिए भी हमें बहुत सतर्क रहना होगा। जन्मदात्यांनी खूप विचारपूर्वक नाव ठेवलं होतं सुशील म्हणून, पण कर्तृत्व काय? तर कर्तृत्व हे सभ्य आणि स्वस्थ समाजामध्ये म्हणजे महाराष्ट्राने काय नाही दिलं या नेत्याला, या नेत्यांना मुख्यमंत्री पदावरती बसवलं या देशातील नागरिकांनी, या देशाचं केंद्रीय मंत्रीपद दिलं, पण दुर्दैव काय भारतीयांचं की बाजू कोणाची मांडतायत? आहे तर भारताचे गृहमंत्री, पण बाजू मांडतायत पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणून। आज वास्तव काय, आज सत्य काय? कुठल्याही संस्था संघटनेच्या कुठल्याही ट्रेनिंग सेंटरमध्ये असा कुठलाही प्रकारचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम होत नाही हे सिद्ध आहे। 2008 नंतर असा कुठलाही गुन्हा कुठल्याही संस्था आणि संघटनेवरती सिद्ध झालेला नाहीये। ते ज्या बॉम्ब खटल्यांचा हे उदाहरण म्हणून तिथे काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर सांगतायत। आज समझोता झाला, मक्का मस्जिद झालं, मालेगाव मस्जिद झालं, प्रथम दृष्ट्या पुरावाने म्हणून काही जण जामीनवरती आहेत आणि अर्ध्याच्या वरती जण आपल्या घरी आहेत। का केलं त्यांनी असं? कशासाठी केलं? निवडून कोणी दिलं? बहुसंख्यक हिंदू नाही। का निवडून दिलं असेल? कशासाठी निवडून दिलं असेल? तर पाकिस्तानची बाजू घेण्यासाठी, सर्वसामान्य कष्टकरी भारतीय नागरिकांना त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांना बदनाम करण्यासाठी। आणि एका व्यक्तीचा प्रश्न नाहीये, एका संस्थेचा प्रश्न नाहीये, या खूप मोठी परंपरा असलेल्या या सनातन धर्माला, या हिंदू धर्माला, या देशातील बहुसंख्यक प्रामाणिक देशभक्तांना बदनाम करण्याचं एकमेव कर्तव्य या सुशील कुमार शिंदेंनी केलेलं आहे। ऐकून नवल वाटेल, पण हेही वास्तव आहे, हेही सत्य आहे। जे कधी आक्रमकांना जमलं नाही, जे कधी इंग्रजांना जमलं नाही, जे कधी इंग्रजांनी धाडस केलं नाही या देशातील देशभक्तांना हिंदू दहशतवादी किंवा भगवत दहशतवादी म्हणण्याचं, ते धाडस या असुशील कुमार शिंदेंनी केलं। म्हणूनच माझी एक आग्रहाची विनंती आहे या सर्व भारतीय नागरिकांना, या सोलापूरमधील स्वाभिमानी हिंदूंना, लोकशाहीचा जो काही सर्वोच्च जो काही एक कर्तव्य असतं, ते कर्तव्य याच्या स्वाभिमानी हिंदूंनी पार पाडावं। आणि या असुशील कुमार शिंदेंना आयुष्यामध्ये प्रायश्चित्ताची एक संधी म्हणून त्यांना कोणी मतदान करू नये, जेणेकरून या पवित्र भरतभूमीवरती यापुढे असं कोणी दुस्साहस करणार नाही प्रामाणिक देशभक्तांना हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद म्हणण्याचं। मी परत एकदा सर्व भारतीयांना आणि महाराष्ट्रातील आणि सोलापूरमधील त्या स्वाभिमानी हिंदूंना आव्हान करतो, सत्य धर्म की वज्र शक्ति से पशुबल प्रतिपल हारा है, उठो राष्ट्र के भक्तो वीरो, दानव ने ललकारा है, माँ ने पुनः पुकारा है। मी सर्व पत्रकार बंधूंना दोन हात जोडून विनंती करतो की आपल्या मनातल्या कुठल्याही शंका कुशंका असतील, माझ्या म्हणण्याबद्दल जर आपल्याला काही गैरसमज झाले असतील आणि आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण अवश्य मला विचारू शकतात। मी माझं म्हणणं ठामपणे या उपलब्ध अभिलेखाच्या आधारे आपल्या समोर विशद करू शकतो। सर 30/12/2016 एटीएसचे तत्कालीन जे पोलीस निरीक्षकांनी ॲफिडेव्हिट सादर केलं होतं कोर्टात, संदीप डांगे आणि रामजी कलासा एटीएसच्या कस्टडीमध्येच या दोघांची हत्या झाली, पुढे काय झालं काय? कायदा असं म्हणतो की 7 वर्ष कुठलाही भारतीय नागरिक जर तुम्हाला दिसला नाही, कोणाच्या संपर्कात नाही आला, तर तो मृत्युमुखी पडला असा त्याचा एक अर्थ होतो। ही एक वस्तुस्थिती आहे।
दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की डिसेंबर 2008 मध्ये या दोघे जणांचं वॉरंट काढलेलं आहे. सिव्हिलियन्स आहेत, कोणी आंतरराष्ट्रीय टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे हे मेंबर्स नाही आहेत. झाकीर नाईकला 10 देश आहेत त्याला सांभाळायला किंवा त्याला सुरक्षा वगैरे पुरवायला किंवा तिथे त्याला राहण्याची संधी द्यायला. हिंदूंना जगाच्या पाठीवरती असा कुठला देश नाहीये की कुठल्या देशाने असं म्हटलं नाहीये की संदीप डांगे आणि रामजी आमच्या देशामध्ये आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील माझ्या दृष्टीने असे भारतीयच नागरिक असावेत. एका बॉम्बस्फोटचे आरोपी नाहीयेत, एका तपास यंत्रणेचे एका राज्याचे नागरिक नाहीयेत. 7-8 बॉम्बस्फोट टाकलेत. काय कारण असतं? कारण मेलेल्याला डिफेन्सच नसतो. मी तुमच्यासमोर जिवंत आहे म्हणून सांगू शकतो की मला कशी अटक केली, कसं मारहाण केली, पण मेलेल्याच्या नावावरती काही कहाण्या तयार केल्यात तर ते धकून जातं. त्यांचं दुर्दैव असं की या बहुसंख्यक देशातील ते हिंदू होते आणि हिंदू होते म्हणून एवढ्या 7-8 याच्यावरती आहेत. आज कुठलीही तपास यंत्रणा असं म्हणत नाही, धजावत नाही की त्यांना ATS ने मारून टाकलं म्हणून. कारण कसं असतं की सगळ्यांना एकमेकांना सांभाळून घेतात. झाकली मूठ 1.25 लाखाची, संस्था म्हणत नाही, पण ATS चे हो ना, झाकली मूठ 1.25 लाखाची सगळ्या यंत्रणा एकमेकांना सांभाळून घेतात. कारण या देशामध्ये तपास करताना कोणी असं त्या रामप्रभुणे शास्त्रींच्या त्या विचाराने आदर्शाने कुठलीही तपास यंत्रणा कुठलंही पोलीस स्टेशन या कायद्याच्या राज्यामध्ये या कायद्याच्या देशामध्ये वागत नाही. मी एकदा रिपीट करतो, या स्वतंत्र भारतामध्ये या कायद्याच्या राज्यामध्ये या कायद्याच्या देशामध्ये कुठलंही पोलीस स्टेशन कुठलीही तपास यंत्रणा ती कायद्याच्या चौकटीत काम करत नाही आणि ती एकमेकांना आपल्या चुका एकमेकांनी उघडकीस आणू नये म्हणून एकमेकांना सांभाळून घेतात. म्हणूनच आज बाकीच्या छोट्या मोठ्या जे काही होतात त्या घटनांमध्ये खूप गाजावाजा होतो. पण आजपर्यंत आज तागायत स्वतंत्र भारतामध्ये रामजी कलसंग्रह आणि संदीप डांगे हे कुठे आहेत याचा कुठलाही तपास कुठल्याही अभिलेखावरती नमूद नाही. नमूद नाहीये. मात्र ATSच्या निरीक्षकांनी एक ऍफिडेव्हिट सादर केलंय. बरोबर ना. ATSच्या कस्टडीतच या दोघांचा मृत्यू झालाय. बरोबर, त्यांचे डेड बॉडीचे फोटो आहेत, त्याचा विसेरा नाहीये. विसेरा असता तर त्यांच्या कुटुंबाशी ते केस नखबिक काहीतरी ताडून पडता आलं की हे तेच आहेत का म्हणून. फोटो आहेत, विसेरा नाहीये. फक्त या 2 जणांचा विसेरा नाहीये. सर 2008 मध्ये ब्लास्ट झाल्यानंतर कुलकर्णी म्हणा तुम्ही म्हणा किंवा साध्वी प्रदर्शक यांनाच का टार्गेट केलं? माझ्या अगोदर 3 जण आरोपी होते. साध्वी प्रज्ञा सिंग, एक ते शिवजी कलसंग्रा आणि एक श्याम साहू. आज वास्तव असं आहे की त्यांच्या कोणाच्याही जबान्यांमध्ये किंवा मला अटक करण्याच्या अगोदर एकही असा उपलब्ध अभिलेख नव्हता की त्यांच्या कुठल्या तरी साक्षीदाराने माझं नाव घेतलं, मला बघितलं, आम्ही कुठेतरी चर्चा केली, असं काही नाही. मी साध्वींना कधी ओळखत सुद्धा नव्हतं, या तिघांना ओळखत सुद्धा नव्हतं. ही पहिल्या दिवशी मी न्यायालयामध्ये पण सांगितलं. आज वास्तव असं आहे की तिघ जण निर्दोष आहेत. आज NIA म्हणत आहे की साध्वी या खटल्यामध्ये तिच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही म्हणून. NIA म्हणतात, मी म्हणत नाही. हे वास्तव आहे, हे सत्य आहे की आम्ही राष्ट्रभक्त, धर्मनिष्ठ आणि एका राजकीय पक्षाचे विरोधक आहोत आणि बहुसंख्यक हिंदू समाजाचे स्वाभिमानी हिंदू आहोत. एवढीच आमची चूक. आम्ही जर सोयीने, आम्ही जर कॉम्प्रोमाइज करून, आम्ही जर ते होला हो म्हणत जर जगलो असतो गुलामासारखं तर मी आज या खटल्यामध्ये आरोपी नसतो. 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झालं, आपल्या विचार सरणीचं सरकार आलं. त्या खानविलकर सारख्या अधिकाऱ्यांचं काय झालं? त्याबाबत DP वगैरे काय तुम्ही तक्रार वगैरे केली? खानविलकरला तर शिक्षा झालीच झाली, पण मी असा एकमेव आरोपी आहे की मी तुम्हाला तो पण अभिलेख दाखवू शकतो. आम्ही कायद्याची लढाई लढतो. एकदा त्या 4 भिंतीच्या आत एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर ते तिथेच संपवावं लागतं. सरकारशी तसा काही संबंध असत नाही. विचाराचा आचाराचा हा तुम्ही विषय सोडून द्या. वास्तव असं आहे की साध्वीला क्लीन चिट दिली सरकारने, तपास यंत्रणेने, पण आज साध्वीला न्यायालयाने मुक्त केलं नाही. राकेश झावडेंवरती ऑब्जेक्शन घेतलं त्याच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरती, पण तरी सुद्धा राकेश झावडेंच्या विरोधामध्ये पुरेसा पुरावा नाही म्हणून न्यायालयाने राकेश झावडेंना मुक्त केलं. सांगण्याचा उद्देश असा की त्या 4 भिंतीमध्ये जेव्हा एखादा विषय जातो तेव्हा त्या कायद्याच्या कसोटीच्या आधारावरती ते न्यायालय तपासून बघतं आणि त्याच्यावरती निर्णय देतं. हो ना. अजून काही बंधूंना काही प्रश्न विचारायचे? हा विचारा. आता या खटल्याचं स्टेटस काय? आता वास्तव असं आहे की एक अंदाजे 95च्या वरती साक्षीदार मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये तपासून झालेले आहेत आणि अजून किती वर्ष खटला प्रलंबित ठेवतील माहिती नाही. या खटल्यामध्ये तपास यंत्रणा बदलल्यात. या अगोदर ATS होता, आता NIA आला. तपास अधिकारी बदललेत. हे जवळजवळ 8 तपास अधिकारी झालेत. कितीतरी न्यायाधीश बदललेत. सरकारी वकील पण बदललेत. दुर्दैव आमचं आहे की आरोपी तोच राहतो. सगळी यंत्रणामधले सर्व संबंधित बदलतात पण आरोपी बदलत नाही. आरोपी तोच राहतो आणि सगळं काही मिळतं आयुष्यामध्ये परत.
आयुष्यातील परत गेलेला वेळ मिळत नाही. आपण जामिनावर सशर्त जामीनवरती मी आहेत. एखादा खटल्यातला आरोपी एखाद्या खटल्यात जामिनावर बाहेर असताना न्यायालयाच्या विरोधात असं ॲलिगेशन करू शकतो का, म्हणजे कायदेशीर दृष्ट्या? नाही, मी माझे हे सगळे हायकोर्टाचे पिटिशन पेंडिंगच आहेत बरोबर आहे. की पहिल्या दिवशी मी न्यायालयाला सांगितलं, त्यांनी अभिलेख नमूद केला नाही, पण मीडियाने दुसऱ्या दिवशी हे की आम्हाला मारहाण झाली म्हणून. हे वास्तव आहे, हे सत्य आहे, हे एलिगेशन नाही आहे. नाही, आमचा न्यायालयार्थी कंटेन होऊ शकत नाही. कुठला कंटेन नाही या- होऊ शकत मी ज्या दिवशी सशर्त जामीनवरती मुक्त झालो, अंदाजे सांगतो ना मी सांगतो ना, एक मिनिट सांगतो. मी ज्या दिवशी एक मिनिट मी सांगतो ना, एकच मिनिट. मी ज्या दिवशी सशर्त जामीनवरती मुक्त झालो, मी तळोजा कारागृहातून मुक्त झालो, 9 वर्षानंतर मी मुक्त झालो. मला आवड असायला हवी माझ्या घरच्यांची आणि माझ्या घराची, पण मी त्या दिवशी तळोजा कारागृहातून पायी चालत, माझ्याकडे 10 पिशव्या कागदांच्या होत्या. मी रस्त्यावरून एक रिक्षा घेतली आणि रिक्षा घेऊन मी न्यायालयामध्ये 3च्या आसपास पोहोचलो. सशर्त जामीन मुक्त झाल्यावरती मी अगोदर काय घातलं, माझं घर नाही गाठलं, मी न्यायालय गाठलं. त्या क्षणापासून तर या क्षणापर्यंत जामीनवरती सशर्त मला जामीन मंजूर केल्यापासून मी इच अँड एव्हरी तारखेला शार्प 11 वाजता 1 सेकंद उशिरा गेलो नाही. याचा काय अर्थ होतो की न्यायालयावरती विश्वास आहेच. आणि हे पण वास्तव आपण समजून घ्या की सत्र न्यायालयाचे बहुतांशी निर्णय हे उच्च न्यायालयाने बदललेत. आणि ही व्यवस्था आहे आपल्या देशातली की एखादा सत्र न्यायालयाचा ज्या पक्षकाराला निर्णय नाही योग्य वाटला तो अपिलामध्ये जातो. याचा अर्थ कुलकर्णी साहेब, माझं एवढंच म्हणणं आहे की एखाद्या खटल्यातील जामिनीवर सुटलेला आरोपी पोलीस यंत्रणावर किंवा न्यायालयाच्या अशा पद्धतीवर अशा पद्धतीने ॲलिगेशन करू शकतो. नाही, मी वास्तव आणि सत्य सांगितलं आणि मी कायद्याच्या चौकटीमध्ये सांगितलं. आणि मी उच्च न्यायालयामध्ये अजून एक गोष्ट नमूद करतो की मी माझा खटला स्वतः लढवतो. मी बोलताना, लिहिताना, सांगताना नाही चुकत आणि मी जे म्हटलं ते जगाच्या पाठीवरती कुठेही सिद्ध करू शकतो. मी या क्षणी या सर्वसामान्य भारतीय कष्टकरी जे काही पत्रकार बंधू आहेत त्यांच्यासमोर एकही असत्य बोललेलं नाहीये. सत्याचा प्रश्न नाही, सगळं सत्य आहे सर, त्याबद्दल नो डाऊट. परंतु कायद्याची चौकट काय म्हणते, तर तुम्ही आता जामिनावर आहे, जामिनावर असताना अशा पद्धतीचे स्टेटमेंट करता येईल नाही, कशा तुम्ही मला एक स्टेटमेंट सांगा, माझं एक स्टेटमेंट सांगा की जे तुम्हाला असं वाटतं की ते चुकीचं आहे आणि अवैध आहे, असं माझं कुठलं एक स्टेटमेंट सांगा. जी मी आता म्हटलं त्याच्यातलं एक स्टेटमेंट हे अवैध आहे असं तुम्ही मला सांगा. तो भाग नाही असं करू शकतो का एखाद्या खटल्याला? माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे आणि माझी व्यथा, मी पण तुमच्यासारख्या एका सर्वसामान्य स्वस्थ आणि सभ्य समाजातील कुटुंबातील एक आहे. 10 वर्षापासून मी शांत होतो, कुणाला तरी सांगावं आणि या अनुभवाच्या आधारावरती या सजग भारतीय नागरिकांनी आपलं योगदान या लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या पर्वामध्ये द्यावं, हा आजच्या या पत्रकार परिषदेचा हेतू आहे. ठीक आहे. कुलकर्णी साहेब, सांगा ना. 2008 म्हणजे आज जाण्यापूर्वीची आधीची पार्श्वभूमी आम्हाला ऐकायला आवडेल. काय म्हणजे काय प्रोफाईल आहे आपलं? मी आणि साध्वी या खटल्यातील असे 2 भारतीय नागरिक आहोत की आम्ही ब्रह्मचारी होतो. करिअर कन्सेप्ट ही पाश्चात्य कन्सेप्ट आहे. फक्त स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करून जगणं हे खूप सोयीचं आणि साधं जगणं आहे. समाजहितासाठी, देशहितासाठी जर आपण आपलं जे काही आहे पंचमहाभूतांनी युक्त हे जे काही शरीर आहे त्याचा जर काही आपण सदुपयोग करू शकलो तर ते अधिक परिणामकारक असेल. म्हणून मी माझं सामाजिक जीवन जगत होतो सर्वस्व अर्पण करून कायद्याच्या चौकटीमध्ये. ऐकून नवल वाटेल की ज्या खाजगी विमानाने मला भोपाळवरून पकडून आणलं, छोटं विमान होतं, 7 सीटर विमान होतं. 2 ATSच्या अधिकाऱ्यांना भोपाळमधील पोलिसांनी पकडून ठेवलं कारण मुंबईची आयडेंटिटी होती की मुंबईला आरोपी गेला की परत येत नाही. मला ते परमवीर म्हटला की तू इतना बड़ा तुर्रम है कि मेरा 2 ATS के अफसर को पकड़ के रखा वहां पर करके. जेव्हा मला डिक्लेअर केलं तेव्हा ATSचे अधिकारी भोपाळ पोलिसांनी सोडले. पूर्ण राज्यांमध्ये मुंबई पोलिसांची एक प्रतिमा आहे आणि आपण रेकॉर्ड शोधा की कस्टडीमध्ये किती मृत्युमुखी पडलेत आणि त्या खटल्यांमध्ये किती जणांना किती शिक्षा लागली. देशातलं असं एकमेव आहे महाराष्ट्र राज्य की जिथे कोठडीमध्ये सगळ्यात जास्त मृत्युमुखी पडतात. काय करणे मारण्याचं, कोणी अधिकार दिला मारण्याचा, कोणाला नाही माहिती आहे. इथल्या उपस्थित पत्रकारांनी मला सांगावं की पोलीस स्टेशनमध्ये पोलीस भारतीय नागरिकाला त्याच्या प्रतिष्ठेचं यावं रक्षण करतात. म्हणून दाखवावं मला हातवरती करून आपण. मानवाधिकार आयोगाकडे या संदर्भात काही तक्रारी केल्यात का? म्हणजे पोलिसांकडून होणाऱ्या आरोपींना अन्याय विरोधात काय वास्तव आहे, काय सत्य आहे की सरकार म्हणेल ती पूर्व दिशा, जिसकी लाठी उसकी भैंस.
मी तर खूप सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे, माझ्या मागे पुढे संस्था संघटना पक्ष विक्ष काही नाही, म्हणून मी इतके वर्ष मध्ये राहिलो. साध्वी महिला, कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही हो. शंकराचार्य की जो पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरतो, तरी पण चला ठीक आहे, ही स्वस्त आणि सभ्य समाजातली ती भगवी वस्त्र घातलेली मंडळी होती. ऑन ड्युटी कर्नल, रिटायर मेजर, की ज्याने या भारताच्या रक्षणासाठी यच्चे यावत त्या सगळ्या बाउंड्रीवरती आपलं कर्तव्य पार पाडलं, ज्याचं निष्कलंक चरित्र आहे असा मेजर. तेव्हा आपल्या सोयीने या सर्व संबंधित संघटना किंवा संस्थांवरती जे काही बसवतात लाभार्थी म्हणून, आम्ही त्यांना पाळीव लोकसेवक म्हणतो. की ते एकनिष्ठ असतात, पण ते त्यांची एकनिष्ठता ही त्या सर्वोच्च संविधानाप्रती नसते. जो संविधानाचा आत्मा आहे त्या भारतीय नागरिकांप्रती नसते, त्या कायद्याप्रती नसते, त्या संस्थेप्रती नसते, तर ती सत्ताधाऱ्यांप्रती असते. असे जे काही तपास यंत्रणातले आणि अन्य संस्थातले जे काही पाळीव लोकसेवक आहेत, या देशाचं दुर्दैव आहे आणि ही एक राष्ट्रीय समस्या आहे. उत्तरदायी कोणाला असायला हवं लोकसेवकांनी, तर त्या सर्वसामान्य भारतीय नागरिकाला की जो कररूपी आपला पैसा पोटाला चिमटा घालून त्यांना देतो आणि त्याच्या मानधनामधून पगारातून त्यांना तो त्यांच्या कुटुंबाला प्रतिष्ठा मिळते. त्यांच्याप्रती त्यांनी एकनिष्ठ असायला हवं, पण एकनिष्ठता असते सत्ताधाऱ्यांप्रती. सुशीलकुमार शिंदे तुम्ही आता सांगितलंय की एक तर तुम्ही अगोदर सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने जे काही षडयंत्र जे काही रचलं होतं, आणि तुमच्या फेसबुकच्या पेज नंबर 2 वर खालून दुसरा पॅरा जो आहे, तर त्यामध्ये असं म्हणताय तुम्ही जी युती झालेली आहे एमआयएमने ज्या पक्षासोबत युती केली, बरोबर, त्यांनाही तुम्ही मतं देऊ नका. बरोबर. या दोन्ही पक्षांना जर मतं दिली नाही तर भाजपला मतं द्यावं असा एकंदरीत तुमचा रोष आहे काय? माझं असं म्हणणं आहे की जे राष्ट्रभक्त आहेत, जे या देशाशी एकनिष्ठ आहेत, जे स्वस्थ आणि समाजाच्या विकासाचा अव्याहतपणे विचार आचार करतात, ज्यांची विश्वसनीयता सिद्ध झालेली आहे. भगवा रंग हा त्यागाचा आहे, भगवा रंग हा धर्माचा आहे, भगवा रंग हा सर्वसमावेशक आहे. ज्यांनी तो परिधान केलेला आहे, ज्यांनी तो हातामध्ये धारण केलेला आहे, त्यांना मतदान या सर्व स्वाभिमानी हिंदूंनी करावं असं माझं म्हणणं आहे. सुशीलकुमार शिंदेनी ज्यावेळेस भगवा दहशतवाद हा शब्द प्रयोग केला, त्याच्यानंतर या सगळ्या खटल्याला वेगळं वळण लागलं असं काही त्यात तुम्हाला जाणवलं? अगोदर निरपराधांना गुंतवलं. 2009चं लोकसभेचं इलेक्शन, 2014चं लोकसभेचं इलेक्शन, तथाकथित जो काही शाही इमाम आहे दिल्लीतला, तिथे सोनिया गांधी जाऊन म्हणते शकील अहमद ते काही तिचं पिल्लू आहे त्याला घेऊन, की आम्ही तुमच्यासाठी यांना पकडलं म्हणून, या सगळ्यांना पकडलं म्हणून. ओपन सगळ्या या न्यूज आहेत. हिंदूंची तर प्रतारणा केलीच केली, पण दुर्दैव असं आहे की जो असंघटित आहे, जो तसा अज्ञानी आहे, जो तसा राजकीय दृष्ट्या अपरिपक्व आहे, असा अल्पसंख्याक समाजाचे सुद्धा खरे जर दोषी कोणी असेल या स्वतंत्र भारतामध्ये तर ते काँग्रेस आहे. स्वस्थ आणि सभ्य हिंदू समाजामध्ये कधी कोणीही म्हणजे आपण दैनंदिन आचरणामध्ये कधी अल्पसंख्याकांशी असं वागत नाही, असं त्यांचं शोषण करत नाही. कितीतरी गावांमध्ये कितीतरी आपण तर पत्रकार आहात, अपवादात्मक एखादा सोडून द्या, परिपूर्ण तर निसर्ग सुद्धा नाही. अज्ञानापोटी अतिउत्साहापोटी किंवा क्षुल्लक वैयक्तिक स्वार्थासाठी असं अपवादात्मक उदाहरण सोडून द्या, पण जर ते खरे दोषी जर कोणाचे असतील तर त्या अल्पसंख्याक समाजाचे आहेत. आपली एक म्हण आहे मराठीमध्ये की मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं. पण हे तर इतके क्रूर आहेत की हे जिवंतपणे अव्याहतपणे वर्षानुवर्ष त्यांचं शोषण करतात, त्यांच्या अज्ञानाचा खूप मोठा दुरुपयोग करतात. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार जाणून बुजून हिंदूंना लक्ष केलं गेलं का त्या काळात? हिंदूंना लक्ष करणं हे त्यांचं अंतिम ध्येय नव्हतं. अंतिम ध्येय काय होतं तर ते तुष्टीकरण करणं, ते मतांचं राजकारण, ते गलिच्छ राजकारण, हे अंतिम त्यांचं उद्दिष्ट होतं. कोणी तर कोणी निमित्त लागतं. कधी ना कधी सर्वसामान्यपणे तो फोर्सचा माणूस असतो, नाही तर सर्वसामान्य भारतीय नागरिक असतो. सत्ता जर गाजवायची असेल तर कोणाचा ना कोणाचा बळी द्यावा लागतो. स्वतः जबाबदारी घेत नाहीत कधी. फेल्युअर काय की बॉम्बस्फोट होता कामा नये. फेल्युअर काय की या बॉम्बस्फोटच्या अगोदर जिवंतपणे रेड हँड यांना पकडायला हवं होतं. असं एकही ते करू शकले नाही. का नाही करू शकले? मला
तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर द्यायचं आहे जे समीर दादांना तुम्ही विचारलं की बरोबर. खटला प्रलंबित असताना हे प्रेस कॉन्फरन्स बरोबर. घेऊ शकतात बरोबर. का? तर मला एक सांगायचं आहे की मेहरबान कोर्टाचा आम्ही नेहमीच हे करतो, मान राखतो, बरोबर. परंतु हे संशयित आरोपी आहेत त्या खटल्यामध्ये, म्हणजे संशयित सो कॉल्ड आरोपी, बरोबर. तथाकथित आरोपी, त्यामुळे ह्यांनी यांच्या व्यथा प्रेस कॉन्फरन्स पुढे मांडल्या, त्याच्यात गैर काहीच नाही. आणि कायदा या क्षणी आम्हाला गैरचा प्रकार नाही आणि कायदा या क्षणी ज्युडिशियली हा एखादा खटला सुरू असताना हा म्हणजे कायद्याच्या बाबतीत बरोबर. बोलतात. आता ते संशयित असतील किंवा गुन्हा बरोबर. सिद्ध झालेले हा. आरोप असतील हा. किंवा नंतर त्यांचे काय अजून त्यांना शिक्षा झालेली नाही. नाही नाही, अजून तर आरोप जे गव्हर्नमेंटने लावलेले आहेत ते सुनिश्चित पण नाही झाले, त्यामुळे मी निर्दोषच आहे. अशा वेळेला न्यायालयाचं कामकाज प्रलंबित असताना हा. गेली 8-9 वर्ष हा. ह्या खटल्यातील आरोपी म्हणून हा. आरोपीच हो, हो, हा, तथाकथित. एखाद्या आपण हे तर मान्य कराल की भारतीय संविधान हे समान अधिकार देतं, हे आपण मान्य कराल. ATS ने प्रेस कॉन्फरन्स घेतली, रोहिणी असालींची प्रेस कॉन्फरन्स आपण सगळ्यांनी बघितली असेल. मग आरोपी का नाही? आरोपीचे वकील घेतात. नाही, साध्वी प्रज्ञा सिंगची पण पत्रकार परिषद आम्ही हा. बघितली सर. बरोबर. हा. आपकी अदालतमध्ये मोठा कार्यक्रम तिथं झाला. गेली अनेक वर्ष ना सर्व हिंदू संघटनांच्या संदर्भातल्या सगळ्या घटना आम्ही जवळून बघतो लक्षात. बरोबर. तर मला असं म्हणायचं फक्त हे कायद्याच्या नाही, मी निर्दोष आहे. हा, yes. नाही, कायदेशीर नाही, दृष्ट्या कायद्याच्या- या क्षणी जोपर्यंत न्यायालय माझ्यावरील आरोपी सुनिश्चित करत नाही हा. तोपर्यंत मी निर्दोष आहे. बरोबर. आणि मी कायद्याच्या चौकटीमध्ये माझं म्हणणं भारतीय नागरिकांसमोर मांडणं मांडू शकतो. सत्य आणि वैध पुराव्याच्या आधारे याच्यामध्ये काही गैर लागू नाहीये. कारण आम्ही मेहरबान कोर्टाचा अपमान कधीच नाही, नाही. आणि आज त्याच न्यायालयामध्ये मी तुमच्या समोर उभा आहे, ज्या पोलीस मेकॅनिझम बरोबर ना, पोलीस मेकॅनिझमला आज 9 वर्षांनी आम्ही पहिल्यांदा मीडिया समोर आलेलो आहे. महाराष्ट्रातले पोलीस अधिकारी पण हिंदू आहेत, खानविलकर पण हिंदू आहेत, आरोपी पण हिंदू आहेत. पण त्या कठपुतल्या आहेत. हा? त्या कठपुतल्या आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या, हम्म. त्या कठपुतल्या आहेत. यांनी सांगितलं की त्या नाचणार. त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री बहुतेक आर पाटील होते बरोबर. आणि आर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस होते. त्यांचा काय रोल होता या खटल्यामध्ये? तर त्यांनी काय अफिडेव्हिट दिले की सरकारची बाजू कशी मांडली? आता ते बिचारे दिवंगत झालेत. हो, बरोबर आहे. असं असताना देखील ऍज ए गृहमंत्री मी म्हणून मला वास्तव सांगतो, गृहमंत्री मला त्यांनी जे काही ते बार सगळे लेडीज बार बंद केलेत, आम्ही त्यांना एक सभ्य आणि स्वस्थ समाजाचे आदर्शच मानतो. पण हेही वास्तव आहे की त्यांना राजीनामा द्यावा लागला. हे तर मी काही माझ्यामुळे तर द्यावं लागलं नाही. हे आपण कसं हे करणार? नाही, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या संदर्भातल्या खरी माहिती मुंबई विधानसभेत द्यावी लागते. या कारणास्तव त्यांना तो राजीनामा द्यावा लागला. ही माहिती अशी काही काळानंतर पुढे आली होती. पण वस्तुस्थिती काय त्याची, म्हणजे त्यांनी या खटल्यात आम्हाला तर असं वाटतं की मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काही जण काही पदं आपल्याला विद्यमान सरकारचं मी तुम्हाला अनुभव सांगतो. काँग्रेसच्या एका पूर्व मुख्यमंत्र्याचं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही शोधू शकता. जाहीर पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणतात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री की जर राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद नसतं तर आज राष्ट्रवादी या महाराष्ट्रामध्ये नाव सुद्धा त्यांचं सापडलं नसतं, असं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री म्हणतात. काही पदं सरकारमधली अशी असतात की जी पदं फक्त मान डोलवणारे जे असतात त्यांनाच बसवल्या जातात. काही पदं अशी असतात. म्हणूनच विद्यमान इथले जे काही आहेत स्थानिक तथाकथित लोकप्रतिनिधी त्यावेळेसचे ते केंद्रीय गृहमंत्रीपद झाले. राज्याचे म्हणून आर पाटील गृहमंत्रीपद झाले, असं माझ्या स्वानुभवावरून मी तुम्हाला ठामपणे नमूद करतो. काही पदं अशी असतात. म्हणून विद्यमान सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी कोणाला नाही दिलं पद, गृहमंत्रीपद. तुम्ही म्हणालात की तुष्टीकरणासाठी काँग्रेसने हे सगळं वाढ रचलं आणि तुम्हाला 9 वर्ष जेलमध्ये करावं लागलं. आता भाजपवरती एक आरोप होतो की MIM आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही जे आघाड्या आहेत, पक्ष आहेत, ते भाजपची बी टीम म्हणून काम करतात. आपलं काय मत आहे? मी याबद्दल अनभिज्ञ आहे. माझ्यापेक्षा 10 वर्ष तुम्ही पुढे आहात. हे MIचं पिल्लू मी आता बाहेर आल्यावरती 10 महिन्यापासून बघतोय. आणि माननीय पंतप्रधानांची जो टिंगल करतो, म्हणजे तो नेतृत्व करतो का मनोरंजन करतो, असाही मला प्रश्न पडतो कधी कधी. मी याबद्दल अनभिज्ञ आहे. ठीक आहे, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा करा.